नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 2025 हे नवीन वर्ष उगवलेलं आहे, उजाडलेलं आहे. तुम्हाला माहिती असेलच की आता या वर्षामध्ये म्हणजे 1 जानेवारी 2025 पासून ज्या बालकांचा जन्म होईल त्यांना आता बीटा जनरेशन म्हणणार आहे. एकीकडं आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा प्रचंड बोलबाला आहे. नवीन पुढचं जे काही युग आहे त्याच्यामध्ये AI खूप काही बदल करेल असं म्हणताय. दुसरीकडं आज 6 जानेवारी म्हणजे पत्रकार दिन आणि मग पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा कोणकोणते नवनवीन बदल होत आहेत, कोणती आव्हानं या माध्यमांसमोर असणार आहे, काय केलं पाहिजे, काय टाळलं पाहिजे आणि इथूनच पुढं आपलं सगळ्यांचंच आयुष्य प्रसार माध्यमं ही कोणत्या दिशेनं वाटचाल करणार आहेत, तंत्रज्ञान कसं बदलत जाणार आहे, नेमका कोणता कंटेंट अधिक टिकणार आहे, लोकांना नेमकं काय हवंय, मागणी तसा पुरवठा या तत्वानुसारच जर्नलिझम होणार आहे की जर्नलिझममध्ये वेगळ्या वाटा शोधणाऱ्यांना अधिक महत्त्व येणार आहे. अशा अनेक अनुषंगानं अनेक मुद्द्यांविषयी आज आपल्याला बोलायचं आहे. पत्रकार दिन हे एक निमित्त आहे. खरं तर मला असं वाटतं की जर्नलिझममध्ये पत्रकारितेमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकालाच आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे. आपण नेमके कुठं आहोत, होतंय काय. एकीकडं आजकाल डिजिटल मीडियामुळं कोणीही उठतो आणि पत्रकार म्हणून देतोय. ज्याचं स्वतःचं 10वी किंवा 12वीचं सर्टिफिकेट नाही असा स्वयंघोषित पत्रकार थेट IAS किंवा IPS ऑफिसरना सुद्धा प्रश्न विचारत असतो. आणि मला असं वाटतं की पत्रकार होणं गैर नाही, चुकीचं नाही, पण पत्रकार होणं हे एक अतिशय जबाबदारीचं काम आहे हे आता आपण समजून घेतलं पाहिजे. आणि त्या अनुषंगानं आज मला जाणून घ्यायचे, समजून घ्यायचे. आजच्या या चर्चेसाठी आमच्या स्टुडिओमध्ये मी 2 अभ्यासू आणि मान्यवर पत्रकारांना बोलवलेलं आहे. मी स्वागत करतो ज्येष्ठ संपादक सदाम पवार सरेंचं. त्याचबरोबर आजच्या या चर्चेमध्ये आहेत आमचे दुसरे पत्रकार मित्र मोहसिन मुल्ला. दोघांचंही स्वागत आहे. विषय थोडासा संवेदनशील आहे, आपण बऱ्याचदा बोलत असतो, पण मला 2 गोष्टींची सांगड घालायची आहे की नवीन टेक्नॉलॉजी, नवं युग, ज्या पद्धतीनं आता आपण म्हटलं की आता ही बीटा जनरेशन असणार आहे आणि AI सारखं एक मोठं टूल आता इथून पुढं अधिक व्यापक प्रमाणात वापरलं जाईल आणि त्याच वेळेला जर्नलिझमसमोर असलेली आव्हानं. मला तुम्हाला विचारायचं आहे, हे सगळेजण मान्य करतायत की प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक या 2 माध्यमांची स्वतःची अशी वेगळी ताकद आहे, स्वतःची बलस्थानं आहेत, स्वतःची काही मर्यादा पण आहेत. पण तरीसुद्धा असं म्हणतात की प्रिंट माध्यमावरती अजूनही लोकांचा जास्त विश्वास आहे, कारण ते छापील स्वरूपामध्ये तुमच्या हातात तुमच्या समोर असतं. व्हेअरॅज इलेक्ट्रॉनिकमध्ये TV वरती दिसतं, ऑन एअर, म्हणजे खऱ्या अर्थानं ते नंतर हवेत विरून जातं. पण या दोन्ही तुलना आपण 2 मिनटं बाजूला ठेवून एकूणच जर्नलिझम, पत्रकारिता ही कोणत्या दिशेने निघालेली आहे, त्याच्यात तिसरा भर पडलेला तो डिजिटलचा. जे यूट्यूब चॅनेलपासून ते वेब पोर्टलपासून पॉडकास्टपर्यंत वेगवेगळी आता आपल्याला ही माध्यमं तयार झालेली आहेत. तर या सगळ्यामध्ये आपल्याला टेक्नॉलॉजीचा वापर इथून पुढे अधिक महत्त्वाचा असणार आहे की कंटेंट आणि वेगळा कंटेंट याचं महत्त्व अधिक राहणार आहे. याच्यामध्ये हिस्टॉरिकली जर आपण बघितलं ना, तर मास मीडिया ज्याला आपण म्हणतो तो मास मीडिया हा टेक्नॉलॉजीशी जोडला आहे. म्हणजे तंत्रज्ञानाशिवाय मास मीडिया हे काही खरं प्रकार नाही आहे. याचं कारण असं की पहिला जो मास मीडियाची सुरुवात आपण ज्याला म्हणता येईल की टाईपचा शोध लागला आणि आपण असं म्हणतो की सर्वसाधारणपणे वर्तमानपत्र ही मास मीडिया म्हणून गृहीत धरली जातात. मास मीडिया वर्तमानपत्रांना म्हणावं का असा पण एक वाद दीर्घकाळ चालत आला. याचं कारण असं की कितीही वर्तमानपत्रांचा हे झाला, विस्तार झाला, तरी प्रत्येक माणसापर्यंत वर्तमानपत्र पोचतं का, तर याचं उत्तर नाही असं आहे. जगाच्या पाठीवर कुठंच नाही. बरोबर. त्यानंतर जी माध्यमं आली त्यांचा प्रसार हा तुलनेत खूप गतीनं आणि खूप शेवटच्या माणसापर्यंत होण्याची शक्यता तयार झाली. म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडिया खास करून आकाशवाणी म्हणजे रेडिओनंतर इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि आत्ताचा डिजिटल मीडिया हा तर सहजपणे शेवटच्या माणसापर्यंत पोचण्याची शक्यता आहे. शक्यता आहे असं मी यासाठी म्हणतो की तरी पण ते न पोचलेला एक खूप मोठा घटक आजही अस्तित्वात आहे, जगभरात भारतात पण आहे. त्यामुळं तंत्रज्ञान आणि मीडिया ही जोडले आहेत आणि प्रत्येक तंत्रज्ञानाचं म्हणून काही बलस्थान असतं. जसं ते टाईपकास्टचं बलस्थान होतं तसं आत्ताचे डिजिटल मीडियाची पण काही बलस्थान आहेत आणि काही त्याच्या त्रुटी पण आहेत आणि त्यातून निर्माण झालेली आव्हानं पण आहेत. त्यामुळं तंत्रज्ञान आणि मीडिया हे एकमेकाला हातात हात घालून चालणार आणि त्यातला जो मुख्य गोष्टीचा जसा तुम्ही उल्लेख केला की कंटेंट की टेक्नॉलॉजी, ते आयदर ऑर असत नाही, हे दोन्ही एकत्रच असतं. हे फक्त तंत्रज्ञानाचा वापर करतो आणि कंटेंटकडे दुर्लक्ष करतो असं जर म्हणाल
तर आत्ता जो काही ज्याच्यावर आपण टीका करतो म्हणजे इनफॉर्मल बोलण्यात पण आपण म्हणतो की हे सगळं इतका कचरा तयार झालेला आहे. हो, तर ते विशेषतः सोशल मीडिया किंवा ज्या पद्धतीनं छत्र्या उगवतात हां. तसे जे वेबची चॅनेल्स तयार व्हायली आहेत, पोर्टल तयार व्हायली आहेत, हा एका अर्थानं कचरा आहे आणि तो तंत्रज्ञानाच्या प्रत्येक फेजमध्ये येत असतो. म्हणजे जेव्हा प्रिंट मीडिया सुरू झाला तेव्हाही सगळंच उत्तम होतं का? नव्हतं. त्याही वेळेला काही दुय्यम, काही तिसऱ्या चौथ्या दर्जाचं आणि ते हळूहळू करत फिल्टर होत शेवटी समाज कुणाला स्वीकारतो तर समाजाचा एक लसावी असतो. तो अत्युच्च दर्जाचं पण स्वीकारत नाही आणि अगदी टोकाचं कमी पण स्वीकारत नाही. अत्युच्च दर्जाची मागणी असणारा एक छोटा वर्ग असतो, तो कायमच असतो. क्लासिकलला मागणी कायमच कमी असते पण ते क्लासिकल असतं आणि ते समाजावर कायमच प्रभाव टाकणार असतं. त्यामुळं त्याचं महत्त्व कमी होत नाही. म्हणजे करोडो लोक बघतात म्हणून त्याला महत्त्व आहे आणि खूप कमी लोक बघतात म्हणून त्याला कमी महत्त्व आहे असं होत नाही. कारण तो बघणार कमी महत्त्वाचा जो वर्ग आहे, मी कायमच असं म्हणतो की प्रिंट मीडियासारखं जी मीडियम आहे ती इन्फ्लुएन्स द इन्फ्लुएन्स आहे. हो, ते काही मासला शेवटच्या माणसापर्यंत जाईल का नाही माहीत नाही, पण ते ज्यांच्यापर्यंत जातं त्यांच्या मेंदूवर असा काही तर परिणाम घडवतं की ते बघणारे लोक इतर सगळ्या समाजाचं नियमन करत असतात. त्यामुळे त्याचं महत्त्व आहे आणि ते कायम राहील. बरोबर. त्याच प्रकारचा प्रश्न आहे, मी तिथं कंटेंटचा मुद्दा येतो. तसाच कंटेंट मी इलेक्ट्रॉनिक मीडियात किती देता त्याच्यावर अवलंबून आहे. मग कदाचित त्या प्रकारचे कंटेंट बघणारे लोक कमी असतील पण ते प्रभाव टाकतात. आज सोशल मीडिया किंवा डिजिटल मीडियामधून मग इंस्टाग्राम असेल किंवा हे जे काय पर्सनलाइज स्वरूपाची मीडिया तयार झाली आहेत त्याचा प्रभाव खूप जास्त असेल. प्रभाव म्हणण्यापेक्षा रीच खूप जास्त असेल, पण त्याचा ॲक्च्युली परिणाम किती होईल एक्झॅक्टली याच्यावर मला वाटतं की प्रभाव कमी असेल आणि तो दीर्घकाळ टिकणारा नसेल. हे डिबेटेबल आहे. होणारच नाही असं नाही आहे, पण हे डिबेटेबल आहे. पण जर तुम्ही अजूनही बघितलं तर जगभरातली सगळी धोरणं किंवा ज्याला टर्निंग पॉईंट म्हणता येतील अशी निर्णय याच्यावरचा प्रभाव हा प्रामुख्यानं पारंपरिक मीडियाचा आहे. अजून तरी आहे. भविष्यात काय होईल माहीत नाही आपल्याला, पण अजून आणि तो काय आहे तो त्यातल्या कोणाचा आहे तर त्यातल्या जे गांभीर्यानं कंटेंट हाताळतात त्यांचा आहे. हे पारंपरिक माध्यमांमधल्या सुद्धा जे कंटेंटकडे गांभीर्यानं बघतात त्यांचाच प्रभाव आहे. जे छचोळपणे बघतात म्हणजे क्लिकबेटकडे लक्ष देतात, जे हेडलाईनमध्ये काहीतरी ट्विस्ट करतात आणि लोकांना आकर्षित करायचा प्रयत्न करतात त्यांचा प्रभाव हा त्या दिवसापुरताच असतो, दीर्घकालीन असत नाही. त्यामुळे हा फरक आपण लक्षात घ्यायला पाहिजे. मोहसिन मुल्ला, तुम्ही नवी पिढी आणि जुनी पिढी अशा दोन्हीचे दुवा आहात असं मी मानतो. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि आत्ताचा डिजिटल मीडिया असं आपण एक ढोबळमानानं 3 त्याचे वर्गीकरण करूया. तुम्हाला काय वाटतं सध्याच्या काळामध्ये कोणत्या मीडियाची चलती असेल? आता आपण सध्याचा काळ आणि 2025 नंतरच्या पुढच्या 10 वर्षाचा आपण एक साधारणपणे विचार करूया. कोणतं मीडियम अधिक प्रभावी असेल आणि कोणती चॅलेंजेस या मीडियामध्ये काम करणाऱ्या सगळ्या माध्यमकर्मींची असतील? मी थोडंसं ब्रॉड करून सांगतो, जे सरांनी सांगितले ना त्याला जोडूनच, आणि आपण हे एकूण त्याचा थोडा प्रवास पण बघूया. ॲक्च्युली ज्यावेळेला इंटरनेट आलं त्यावेळेला इंटरनेटनं केलं काय तर त्यानं ॲबिलिटी टू ब्रॉडकास्ट ही लोकांच्या हातात दिली. पूर्वी ती ठराविक मीडिया हाऊसेसच्या हातात होती की आपल्याला जर काही ब्रॉडकास्ट करायचं असेल तर आपल्याला न्यूजपेपर किंवा टी व्ही चॅनलकडे जावं लागायचं. पण इंटरनेट आणि त्याच्यानंतर आलेला सोशल मीडिया त्यामुळे ते सगळं लोकांच्या हातात गेलं. कुणालाही व्यक्त होता यायला लागलं, कुणालाही लोकांपर्यंत आपली भूमिका मांडता यावी लागली. आता जो पुढचा टप्पा तयार झालेला आहे ना AI-मुळं, तो जास्तच प्रॉब्लेमॅटिक आहे. तो ॲबिलिटी टू क्रिएट लोकांच्या हातात देतं. म्हणजे ब्रॉडकास्टच्याही वरची स्टेप आहे. म्हणजे समजा जर मी वर लिहिलं की मला शरद पवारांच्यावर आर्टिकल लिहून पाहिजे असं ChatGPTवर टाकलं तर ChatGPT आपल्याला 1-2-3 शब्दामध्ये आर्टिकल लिहून देतं. कसदार आहे नाही तो भाग वेगळा, पण ते आपल्याला लिहून देतं. हे मराठीमध्ये पण उपलब्ध व्हायला सुरू होईल. म्हणजे जगभरातल्या सगळ्या भाषांमध्ये ते येईल. आता हे ॲबिलिटी टू क्रिएट लोकांच्या हातात आल्यानंतर पत्रकारांच्या वरची जबाबदारी आणि त्यांच्या स्किल्सना प्रचंड महत्त्व येईल. म्हणजे जर महत्त्व येईल की महत्त्व कमी होईल? महत्त्व यायला सुरू होईल. जर आपण आपल्या स्किल्सवर काम नाही केलं, आपली कॅपॅसिटी वाढलेली नसेल तर आपलं महत्त्व कमी येईल. एक्झॅक्टली. त्यातले जे स्किलफुल लिहू शकतात, ज्यांना अजून 4 गोष्टी एक्स्ट्रा माहीत आहेत, ते जास्त चांगल्या पद्धतीने लिहू शकतील. नाहीतर मग तुमचा तो इम्पॉर्टन्स संपायला सुरू होईल. पण मग मला सांगा, AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळं जी जगभरात सगळ्यांच्या मनात भीती आहे की आपल्या नोकऱ्या जातील,
तर जर्नालिझमवरती, पत्रकारितेच्या क्षेत्रावरती ए आय नेमके काय परिणाम करेल? चांगले वाईट काही असतील, पण काय करेल? आता त्याच्यामध्ये ना एक गोष्ट तर स्पष्ट आहे की जे काम रूल बेस्ड असतं ते ए आय रिप्लेस करणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी भीती दाखवत नाही, पण पेजिनेशन नावाचा जो प्रकार आहे तो ए आय रिप्लेस करू शकतो. ऑलरेडी सॉफ्टवेअर बाजारात आहेत. कारण आपलं ठरलेलं आहे ना, ही एवढ्या कॉलमची बातमी असेल तर ती इथं लावली पाहिजे, तिथे ते शेवटी रूलच झाले की मग जर 3 कॉलमची असेल तर त्याचा फॉन्ट साईज अमका तमका पाहिजे. हे नियम आहेत ना आपले. जिथं जिथं असे नियम येतात ना, ते ए आय पटकन शिकतं आणि तुम्हाला एक सॉफ्टवेअर देऊ शकतं. अशा ज्या ज्या रूल बेस्ड गोष्टी आहेत तिथं ते ए आय रिप्लेस करायला सुरू करेल. ज्या गोष्टी आपल्याला वाटतात की रूल बेस्ड नाही आहेत त्यासुद्धा ए आयसाठी रूल बेस्ड असू शकतात. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हणू शकतो की म्युझिक क्रिएट करणं हे क्रिएटिव्ह काम आहे, पण ॲक्च्युली म्युझिक क्रिएट करणं हे पण एक रूल बेस्ड काम आहे. त्यामुळं ऑलरेडी म्युझिक LM म्हणून एक गुगलचं काम सुरू आहे. त्याला जर एक मला वाटतं 6 महिन्यात हातात येईल ते. बरं. त्याला जर आपण वर हेडलाईन दिलं ना की मला सॅड सॉन्ग पाहिजे आणि ही थीम आहे, तर ते आपल्याला म्युझिक जनरेट करून देतं. मोहसिन म्हणून सांगितलं ते अगदी काय आहे की ज्या ज्या गोष्टी रिपिटेटिव्ह आहेत त्या सगळ्या रिप्लेस होतील. त्या फक्त जर्नलिझममध्ये नव्हे, सगळ्या क्षेत्रातल्या रिपिटेटिव्ह गोष्टी, ब्लॉकचेन असेल किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, यातनं सगळ्या ह्या गोष्टी रिप्लेस होतील. त्या रिप्लेस झाल्यामुळं माणूसच संपेल का? तर मला ती शक्यता आत्ता तरी वाटत नाही. म्हणजे ॲज ऑफ नाऊ आता लोक, जगातले शहाणे लोक असं म्हणायला लागले की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ChatGPT किंवा जेमिनी वगैरे या सगळ्यांनी जे काही केलं आहे त्यानंतर एक प्लॅटो आलेला आहे. आता त्याच्यानंतर एक मोठं टप्पा गाठायला किंवा मोठं शिखर गाठायला खूप काहीतरी वेगळं व्हायला पाहिजे. ते आत्ता होताना दिसत नाही आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात असं होताना दिसत नाही आहे. ज्या प्रमाणात लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली त्या प्रमाणात त्यातून रिटर्न मिळताना दिसत नाही आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये. अशी एक मोठी चर्चा जगभर चालू आहे की याचे उपयोग आहेत का? खूप उपयोग आहेत. पण जसं मगाशी तुम्ही म्हणाला की फील्डवर जाऊन बातमी आणणं किंवा इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझम करणं, ChatGPT काय करते? आत्ता जे अस्तित्वात आहे इंटरनेटमध्ये ते कव्हर करते आणि त्यातून निर्माण करते. जे अस्तित्वात नाही, म्हणजे मी माझा अनुभव सांगतो. ज्या दिवशी शेख हसीना पळून गेल्या, बांगलादेशमधून आल्या, त्या दिवशी मी ChatGPTचा वापर करून प्रयत्न केला काही मिळते का? काही दाखवत नव्हतं, शून्य. ह्याचं कारण ती पळून गेली ही माहिती झाली नव्हती. जेव्हा ते वर्तमानपत्राने आणि कोणीतरी रिपोर्ट केलं, जे इंटरनेटमध्ये आलं, तेव्हाच मग ChatGPT त्याच्यावर बोलायला लागलं. पण त्या क्षणाला जर मला त्याच्यावर काही कॉमेंट करायचे आहे, त्याचं विश्लेषण करायचं आहे, तर ते कोण करू शकतो? ज्याला त्याचा पूर्वानुभव आहे, ज्याला माहिती आहे बांगलादेश काय आहे, बांगलादेशमधलं जनमानस. पुन्हा त्यासाठी अभ्यास असणं महत्त्वाचं आहे, तुमची स्वतःची एक भूमिका असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे ज्या स्किल्स आपण विचार करतो, माझं काय म्हणणं आहे की स्किल शिकता येतं, बाकीच्या गोष्टी आत्मसात कराव्या लागतात. म्हणजे अनुभवानं त्या गोष्टी येतात. हे कुठल्याही वयाच्या माणसाला शिकता येतं. शिकता येतं, पण ती शिकण्याची इच्छा असली पाहिजे आणि ते शिकल्यानंतर त्याच्यामध्ये उत्तम कौशल्य निर्माण केलं पाहिजे. त्याला स्किल, कारण सहज शिकणारी अनेक लोक तयार होतील. ते स्किल असणं आणि तुम्हाला काय मांडायचं आहे याची माहिती, अक्कल असणं. तर पुन्हा मगाशी म्हटलं असं की टेक्नॉलॉजी, स्किल आणि त्याच्याबरोबर अभ्यास, या तिन्ही गोष्टी आणि मग त्यातनं चांगला कंटेंट हे असेल तरच टिकणार. त्यामुळे कंटेंट इज किंग ज्याला म्हणतात ना, ते कायम आहे. ते कधी जगाच्या पाठीवर कधी संपणार नाही. मुद्दा त्याच्यासाठी जी टूल आपण कशी वापरतो हे टाकावेत असं माझ्या अजिबात म्हणणं नाही. पण श्रीराम सर काय आहे, ॲट द सेम टाइम आत्ताची वर्तमानातली परिस्थिती बघितली तर ऑफ द रेकॉर्ड सगळेच मान्य करतायत की सगळ्याच दैनिकांची प्रिंट ऑर्डर कमी कमी होत चाललेली आहे. बरोबर. TV माध्यमांमध्ये सगळ्यांचा प्रॉब्लेम आहे की स्क्रीन टाइम कमी होत चाललेला आहे. सर्व TV चॅनेल्स प्रचंड अस्वस्थ आहेत. आज आपण बघतोय की कसोटी मॅच, टेस्ट मॅच संपली, वन डेवरती आली, वन डेवरनं T20 आली. OTT प्लॅटफॉर्म प्रचंड वेगानं कोरोना काळामध्ये आले. OTT प्लॅटफॉर्मचं प्रोडक्शन 50% आलेलं आहे. तुम्ही जर आता बघितलं, डॉक्युमेंटरी फिल्म्स पूर्वी 10 मिनटं 12 मिनटं, पूर्वी तर ते 25 मिनटापर्यंत असायच्या, त्या 10-12 मिनटावरती आल्या, मग 5-6 मिनटावरती आल्या. आता रील्सचा जमाना आहे, 1.5 ते 2 मिनटात सगळं पाहिजे. या सगळ्यामध्ये पुन्हा एकदा कस्टमर, सगळीकडे पुन्हा एक शेवटी ग्राहक आहेच, तो प्रिंट असू दे, इलेक्ट्रॉनिक असू दे, कुठल्याही माध्यमामध्ये ग्राहकाला जे हवं ते द्यावं लागेल की माध्यमांनी पुन्हा वेगळी काही याच्यामध्ये भूमिका घेऊन ग्राहकांना आम्ही जे दाखवतोय ते वाचावं लागेल, ते पाहावं लागेल, असं करावं लागेल. नाही, ग्राहकांना हवं ते द्या हे काही नवीन नाही आहे. हे म्हणजे काय आत्ताच्या काळाचं नाही आहे. हे माध्यमांमध्ये पूर्वीपासून चालत आलं. पण आता सॅच्युरेशनला आलोय आपण सांगतो मी. आत्ता आपण त्याची चर्चा करतो. ही चर्चा
80च्या दशकात पण होती, ही चर्चा 60च्या दशकात पण होती. जर तुम्ही बघितलं त्यावेळेला मीडियाविषयीची चर्चा, मीडियाविषयी सिरियस डेलिब्रेशन करणारे कोणी पण बघा, त्यांनी हेच आक्षेप घेतले आहेत की आता आपण ग्राहकांच्या मागं लागलो आहोत. जाहिरातीला ग्राहक मिळवून देणं यासाठी कंटेंट देतो की काय, अशी परिस्थिती यायला लागली. असं वेगवेगळ्या प्रत्येक दशकात तुम्हाला दिसेल. हे आता पण आहे. हे आता खूप अंगावर आल्यासारखं वाटतं. याचं कारण आपल्याला तसे अनुभव यायला लागलेत की हे कुणासाठी आपण करतो, म्हणजे ग्राहकांसाठी करतो का मॅनेजमेंटसाठी, कोणासाठी पण, किंवा जाहिरातदारांसाठी करतो का. मग जाहिरातदार पॉलिटिकल पार्टी असू शकते, एखादं प्रॉडक्ट असू शकतं, कोणी पण असू शकतं, त्यांच्यासाठी करतो का. तरी पण जोपर्यंत आपण ग्राहकांना हवं ते देणं आणि ग्राहकांच्या आवश्यकता काय हे बघून देणं, कारण शेवटी समाजाच्या वतीनं आपण निर्णय घेत असतो. म्हणजे ऑर्गनाइज मीडिया हा समाजाच्या वतीने निर्णय घेत असतो की त्यालाच गेटकीपिंग म्हणतात ना, की हे द्यायचं आणि हे द्यायचं नाही. आता डिजिटल मीडियानं गेटकीपिंग नावाचं प्रकरणच काढून टाकलं. त्यामुळे कुणी पण, जसं तुम्ही मागाशी म्हणाला की कोण पण कंटेंट तयार करतो आणि कोण पण डिसिमिनेट करू शकतो. हे कंटेंट क्रिएट पण करू शकतो, ब्रॉडकास्ट पण करू शकतो, हे सगळं कुणी पण करू शकतो. हे कुणी पण करू शकतो तेव्हा प्रॉब्लेम तयार होतो. प्रॉब्लेम काय तयार होतो, हा कुणी पण त्याचे बायस घेऊन येतो आणि ते बायस म्हणजे मीडिया नव्हे. एक काहीतरी एक गैरसमज तयार झाला की प्रत्येक टाकणाऱ्या माणसाला आपण मीडिया म्हणावं. तर मीडिया, पत्रकारिता आणि व्यक्त होणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. पूर्वी पण लोक भाषणं करायचे. हे पुण्यात एक गरज होती की ते स्वतःच एका मोठ्या आपणच भाषणं करायचे, स्वतःच अध्यक्ष असायचे. हा पण एक काळ होता. पण ते गाजत पण होते, कारण त्यांना असं वाटत होतं की माझ्याकडे सांगण्याचा कंटेंट आहे. पण त्यांना कोणी मीडिया म्हटलं का तेव्हा? नाही म्हटलं. त्यांचं मत आहे. तसंच आत्ताच्या डिजिटल मीडियामध्ये व्यक्त होण्याचं प्रत्येकाचं मत आहे. तो जरी त्याला मीडिया म्हणून घेत असला किंवा आपण पण म्हणत असलो तरी ऑर्गनाइज मीडिया किंवा समाजाच्या वतीनं बोलणारा मीडिया आणि त्याच्यामध्ये आपण फरक करायला शिकायला पाहिजे. आणि त्या मीडियानं कायमच समाजाला हवं काय आणि त्याचे म्हणजे त्याला आवडते काय, या दोन्हीचं कंटेंट मिक्स असतो. कारण शेवटी बिझनेस पण आहे. असं आपण म्हणू शकत नाही की मी असं काहीतरी दिन लोक बघू देत किंवा नाही बघू देत. त्याच्यापेक्षा मी तुम्हाला आणखी एक सांगतो की आता यूट्यूबचा खूप सुळसुळाट आहे, ज्याचा आपण उल्लेख करतो की गावगांना चॅनल झाली वगैरे वगैरे. आपल्याला यूट्यूबर म्हणून डोळ्यासमोर कोण येतात, मीडियाच्या संदर्भात म्हणतो मी, न्यूजच्या संदर्भात कोण येतात, ते सगळे सिरियस काम करणार आहेत. तुम्ही कुठली पण नावं डोळ्यासमोर आणा, 10 नावं आणा, ती वैचारिकदृष्ट्या डावी असतील, उजवी असतील, कुठली पण असतील, पण ते कोण आहेत? ते 20, 25, 30 मिनिटाचा व्हिडिओ देणार आहेत. रील्स चालतात का? तर 100% चालतात. पण प्रभाव कोणाचा पडतो? ह्या 25-30 मिनिटाचा व्हिडिओ करणाऱ्यांचाच प्रभाव पडतो. तीच नावं आपल्यासमोर येतात. काय येतात? कारण त्यांचा काहीतरी अभ्यास आहे. आता कदाचित नव्या काळामध्ये त्यांना डिलिव्हरी बदलावी लागेल, त्यांचं ड्युरेशन कदाचित आणखी कमी होईल. पण आजही फैज जकिया काय म्हणतो, याला इंटरनॅशनल रिलेशनमध्ये महत्त्व आहे. प्रवीण स्वामी काय म्हणतो, याला इंटरनॅशनल रिलेशनमध्ये महत्त्व आहे. रीलला महत्त्व नाही आहे. खरं आहे. पुन्हा कंटेंट, अभ्यास आणि कौशल्य. मोहसिन, आता आपण बोलत बसलो होतो तेच मी थोडं एक्सप्लेन करून सांगतो. काय झालं, वेबसाईट ज्या वेळेला न्यूज ऑर्गनायझेशन सुरू करतात, पहिली प्रायोरिटी असते की त्याला नंबर मिळावेत, लोकांनी ते वाचलं पाहिजे. मग असं ट्रेंड सुरू झाला की वाचक कुठे आहेत? फेसबुकवर आहेत. फेसबुकवर पाहिजे. मग आपण फेसबुकवर चालेल असा कंटेंट द्यायला सुरू करूया. मग सगळ्यांनी फेसबुकवरचा जो नॉन सिरियस वाचक आहे तो आपल्याकडे यावा म्हणून क्लिकबेट स्वरूपाचा कंटेंट द्यायला सुरुवात केली. मग आणि लक्षात आलं की सर्चमधनं वाचक फार येतो, गुगल सर्चवरनं. मग गुगल सर्चमध्ये काय ट्रेंडमध्ये आहे ते बघायचं आणि बातमी करायची, असं सुरू झालं. नंबर्स वाढले. पण लक्षात असं आलं की इन टर्म ऑफ रेव्हेन्यू, बिझनेस ह्यातनं काही फारसं हाताला लागत नाही. नंबर तर वाढलेले आहेत. 1 कोटी वाचक असतात महिन्याला, 50 लाख वाचक असतात, सबस्क्रायबर वाढलेले असतात. सबस्क्रायबर वाढलेले असतात. आणि हे सगळं करत असताना कंटेंटचा दर्जा खालवायला लागला आणि आपण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतल्याचा प्रकार त्यातनं सुरू झाला. यातनं परदेशातल्या काही चांगल्या ज्या संस्था आहेत, फॉर एक्झाम्पल न्यूयॉर्क टाइम्स आणि फायनान्शियल टाइम्स, त्यांनी ठरवलं की या स्पर्धेतून आपण थोडंसं बाजूला जाऊया. आणि त्यांनी ठरवलं की हा आमचा जर्नलिझमचा कंटेंट आहे, हे आमचं स्टँडर्ड आहे, तुम्हाला वाचायचं असेल तर महिन्याची इतकी सबस्क्रिप्शन भरा आणि तुम्ही वाचा. आम्ही काही फेसबुकसाठी आणि गुगल सर्चसाठी म्हणून कंटेंट क्रिएट करणार नाही. हा आमचा रिच, सिरियस, चांगल्या क्वालिटीचा जर्नलिझमचा कॉन्टेंट आहे. आणि त्यांनी ती मूव घेतल्यानंतर अर्थात त्यांनी
टेक्नॉलॉजीमध्ये त्यांनी बरेच इन्व्हेस्ट केलेत. त्यांच्याकडं टेकची टीम मोठी असते. चारुदत्त जोशींना जो कंटेंट आवडतो तो कंटेंट त्यांना प्राधान्यानं दाखवला जातो आणि इतर आउटरीचचे बरेच कार्यक्रम असतात आणि त्यातनं त्यांना फार चांगलं यश पण मिळाल्याचं दिसतं. म्हणजे फायनान्शियल टाइम्समध्ये त्यांचा सबस्क्रिप्शनचा जो बिझनेस आहे तो त्यांच्या टोटल ग्रुपच्या 42% पोहोचलेला आहे. इट इज अ ह्यूज सक्सेस. पण म्हणजे मग New York त्यांना Times ला सांगायला त्यांना त्यांच्या स्वतःच्या कंटेंटबद्दल आणि भूमिकेबद्दल खात्री होती. नाही, त्याच्यात काय झालं आहे माहिती का, की आपल्याकडे आणि- माणसं लगेच गोंधळतात. मोस्टली म्हणतात ते अगदी काय की क्लिकबेट्सकडे जा, मग फेसबुककडे जा, मग इंस्टाग्रामकडे जा, तिकडून ट्रॅफिक आणा. याच्यामध्ये आपण आपल्या ज्या मूळ भूमिका आहेत त्या इतक्या पातळ करत नेल्या. व्हेअज न्यूयॉर्क टाइम्स सारखा जो पेपर आहे किंवा वॉशिंग्टन पोस्ट फॉर दॅट मॅटर किंवा फॉरेन रिलेशनमध्ये म्हटलं तर फॉरेन पॉलिसी, फॉरेन अफेअर, हे सगळे पेवॉलच्या मागासले आहेत. यातलं कुणी फुकट काही देत नाही, पण ते देतात ते इतकं उत्तम आहे. आता हे उत्तम द्यायचं तर त्याला इन्व्हेस्टमेंट करायला लागते. एका म्हणजे वॉशिंग्टन पोस्टची क्लासिकल उदाहरण आहे. त्यांनी एका दिवशी आज सांगितलं की तुमच्या प्रत्येक उपसंपादकाची शेजारी एक टेक्नॉलॉजीतला ग्रॅज्युएट बसेल. सुरुवातीला त्याच्यात हे झाले, म्हणजे कॉन्फ्लिक्ट झाले की हा आमच्या शेजारी कशाला, त्याला काय कळते. पण तो काय सांगत होता की कुठल्या वेळेत कोण काय वाचतो, काय बघतो, त्याच्यानुसार त्याचे मीडिया कन्झम्पशनचे पॅटर्न आहेत. त्या पॅटर्ननुसार तुम्ही तुमच्या स्टोरीज सोडा. स्टोरीज सोडा एवढंच तू सांगतो, काय सोडा सांगत नाही. काय सोडायचं ते त्या आपल्याकडे journalist- दुर्दैवानं काय झालं की मार्केटिंग करणारे लोक आणि टेक्नॉलॉजीतले लोक काय द्या हे पण सांगायला लागले. आपला गोंधळ तिथं आहे. आपलं जे डम्पिंग डाऊन चालू झालं आहे ना भारतामध्ये किंवा मराठी मीडियामध्ये सुद्धा, त्याचं मूळ कारण ते आहे. जोपर्यंत तो निर्णय कंटेंट करणारा माणूस घेतो आणि त्याला सप्लिमेंट करतो टेक्नॉलॉजी आणि मार्केटिंगचा माणूस, तेव्हा ते निश्चितपणे यश मिळतं. ते पाश्चात्य देशामध्ये आहे. आणि अजूनही आपल्याकडे काय झालं आहे की स्पर्धेच्या नावाखाली कुणीच त्याचा सिरियस विचार करत नाही की मी तयार केलेलं, मी त्यामध्ये इन्व्हेस्ट करतो, मी काहीतरी बुद्धी आहे, या सगळ्या एका संपादक विभागाची म्हणून काहीतरी 1000 वर्षे वय असेल, ते हे सगळं मी घालतो आणि उद्याचं जे काढतो आहे ते सगळ्याच्या सगळं फुकट देतो मी. सगळं गुगलवर फुकट मिळतं आहे आणि जणू काय आपण फेसबुकसाठी आणि गुगलसाठी काम करतो आहे, आपल्या वर्तमानपत्रासाठी किंवा चॅनलसाठी न काम करता. अशी एक परिस्थिती मधल्या काळामध्ये तयार व्हायला लागली आहे. आणि आता सुरुवातीला ते पैसे पण देत होते बऱ्यापैकी. आता त्यांची अल्गोरिदम अशा प्रकारे काम करत आहेत की तुम्हाला म्हणजे चणीपोटाने पण मिळत नाही त्यात. आणि त्याच्यावर आता सगळ्या युरोपमध्ये रेग्युलेशन्स यायला लागले आहेत की कंटेंटचा कॉपीराईट कोणाचा. ऑस्ट्रेलियात आलेले आहेत. ऑस्ट्रेलियात पण तुम्ही आता जे म्हणताय की नाही, ही जरी वास्तव असलं तरी ते एका खूप वरच्या स्तरावरती आहे. आज आपण बोलतोय कोल्हापूर सारख्या टायर 3 सिटीमध्ये, इथं सुद्धा अनेक वेब पोर्टल निघत आहेत, वेब चॅनेल निघत आहेत. म्हणजे दर 8 दिवसानं नवीन कोणीतरी वेब पोर्टल घेऊन आलेला असतो. त्यांच्याकडं आणि सिरियस जर्नालिझमकडं सिरियस नजरेनं बघणाऱ्यांकडं यांच्यासाठी मला विचारायचं आहे की इथून पुढच्या काळामध्ये कोणकोणती चॅलेंजेस असणार आहेत आपल्या सगळ्यांसमोर, प्रिंट असू दे, इलेक्ट्रॉनिक असू दे, डिजिटल मीडिया असू दे, काय वाटतंय? एकतर म्हणजे आपण नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण बोलतोय तर आपल्याला काळाच्या हाका कळतायत का, या दृष्टीने मला जाणून घ्यायचंय. एक त्यातलं सगळ्यात इम्पॉर्टंट मला जे दिसतं ते तुम्ही निश डेव्हलप करायला पाहिजे. म्हणजे समजा तुम्ही इकॉनॉमिक टाइम्स आहात, तुम्ही फायनान्सचा कंटेंट उत्तम देता आणि कोणीतरी असेल जे एंटरटेनमेंटचा कंटेंट फार चांगला देतात, तुमच्या पुरवण्या स्टँड आउट होतात का. म्हणजे तुमची जर आपण हिंदूची संडेची सप्लिमेंट बघितली तर त्या पद्धतीनं ते त्या एकूण कंटेंटच्या मारामारीमध्ये ना ते सगळं स्टँड आउट व्हावं लागेल. म्हणजे मी एक प्रतित यश म्हणतोय असा पेपर उचलला आणि एखादी वेबसाईट पाहिली की कुणीही सुरू केली, त्यातला आणि त्यातला कंटेंट जर सेमच असेल तर काही फरक राहणार नाही. म्हणजे थोडक्यात अगदी स्पष्ट बोलायचं परखडपणानं तर कॉपी पेस्ट जर्नालिझम इथून पुढे चालणार नाही. आपल्याला काय झालंय काय की जोपर्यंत पोलीस स्टेशनमधून बी पार्ट येत नाही किंवा जोपर्यंत प्रेस नोट येत नाही तोपर्यंत माझी बातमी होत नाही. मी स्वतः जाऊन माहिती घेऊन मी त्या माहितीच्या आधारे माझं शब्दांकन करून बातमी लिहीन. त्याच्यासाठी प्रेस नोट फक्त संदर्भासाठी असेल हे आता आपल्याला मान्यच नाही आहे. त्या प्रेस नोटमधले शब्द जसेच्या तसे बातमीत टाकले की आपण महान पत्रकार झालो असा एक नवीन समज झालेला आहे. पण ह्याच्यासाठी मी म्हणतोय की आज आपली जी नवीन जनरेशन तयार होते, आता तुम्ही विद्यापीठांमध्ये अनेक ठिकाणी जर्नालिझम डिपार्टमेंटला जात आहे, मुलं बाहेर पडत आहेत, पण ॲट द सेम टाइम चांगले पत्रकार मिळत नाहीत. ही सर्वच प्रसार माध्यमांची बोंब आहे. चांगले पत्रकार मिळत नाहीत हे सुद्धा एक, त्याला पण एक ट्रॅडिशन आहे. मी जेव्हा सुरुवात केलं तेव्हाही लोक म्हणायचे ते विद्यापीठांना काही चांगले लोक मिळत नाहीत. हे
मी काय म्हणतो की हे स्टिरियोटाईप आपण सोडून देऊ. बरं. 2 गोष्टी भवितव्य म्हणून बघायला पाहिजे, ज्याचा मोहसिननं उल्लेख केला. निश प्रॉडक्ट हे चालणार आहेत. म्हणजे एखादी विशिष्ट जॉनरला व्हायला म्युझिकमधलंच उत्तम वेबसाईट असेल, म्युझिकमधलं उत्तम पॉडकास्ट असेल आणि ते चालत आहेत. तुम्ही जर बघितलं तर फूडमधले जे उत्तम आहेत, फूड म्हणजे इन्फ्लुएन्सर म्हणत नाही मी, त्याला काय महत्त्व मी अजिबात नाही. हां, पण फूड ब्लॉगर नव्हे. फूड ब्लॉगर नव्हे, पण फूडविषयी सगळ्या जगभरातल्या फूडविषयी काहीतरी ह्याच्यातून म्हणजे सखोल विचार करणारे लोक जे मांडत आहेत ते एंटरटेनिंग पण असते आणि काहीतरी वेगळं पण. अशा प्रकारे निश प्रॉडक्ट तसंच म्युझिकमध्ये आहे. तर असं प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला सांगता येईल की असं काहीतरी आहे. दुसरा जो भाग आहे की ज्याला कॉपी पेस्ट म्हणतो ना, आपण प्रामुख्यानं बातमीविषयी बोलतो. म्हणजे तुम्ही ज्या चॅनलविषयी बोलताय की जे जिल्हा पातळीविषयी, तालुका पातळीविषयी आहेत, हे प्रामुख्यानं बातमीशी संबंधित आहे. तर हिस्टॉरिकली बातमी कशाला म्हटलं जाते, तर बातमीची स्टँडर्ड व्याख्या काय आहे, जे कुणाला तरी झाकून ठेवायचं आहे ती बातमी, जे कुणाला तरी झाकून ठेवायचं आहे ती बातमी, त्याच्याशिवायचं जे आहे ते सगळ्यात पब्लिक रिलेशन. ही बातमीची जर व्याख्या आपण मान्य केली तर तशी बातमी मिळवायला कामच करावं लागतं, त्याच्यासाठी मेहनत घ्यावी लागते, त्याच्यासाठी कॉन्टॅक्ट डेव्हलप करावे लागतात, त्याच्यासाठी अभ्यास लागतो. ते सगळं सोडून जर तुम्ही प्रेसनोटचे जर पत्रकारिता करायला लागला किंवा व्हॉट्सअपवर आलेलं फॉरवर्ड म्हणजे जर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम तो आहे, त्याला जर ज्ञान म्हणायला लागला तर तिथं प्रॉब्लेम आहे. त्यामुळं बातमीला जर आपण असं मान्य केलं की कुणाला तरी झाकायचं आहे म्हणून मला ते उघड करायचं आहे, ते समाजाचं हिताचं आहे, त्या प्रकारची पत्रकारिता करायला लागला तर त्याला मिळत नाही प्लॅटफॉर्म कुठला पण असू दे, प्लॅटफॉर्म बदलत राहतील, ती पत्रकारिता मिळत नाही. आज मी म्हटलं असं की कोल्हापुरातल्या ज्या काही नवीन उदयोन्मुख पत्रकारांसमोर असलेले त्यांचे स्वतःबद्दलचे एक ऑरा किंवा त्यांना जे वाटते की जर्नालिझममध्ये जाण्यामागची आपल्याला ही आकर्षणं आहेत, ही आकर्षणं त्यांच्या भावना, त्यांच्या कल्पना आणि प्रत्यक्षात वास्तवात असलेली परिस्थिती याविषयी मला आज जमिनीवर आणण्याच्या दृष्टीनं या चर्चेतनं बोलायचं आहे की इथून पुढच्या काळामध्ये, मगाशी प्रश्न विचारतो पुन्हा रिपीट करतो की या सगळ्या माध्यमांसमोरची चॅलेंजेस काय असणार आहेत, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल. तुम्हाला जर काम करायचं जर्नालिस्ट म्हणून, मी पुन्हा एकदा म्हणतोय मीडिया हाऊस तो चालवणारी मॅनेजमेंट संपादक म्हणून नव्हे, एक मी आत्ता जस्ट BJ झालोय, MJ झालोय किंवा मी जर्नालिझमचं कोणतेही औपचारिक शिक्षण घेतलेलं नाही, पण मला जर्नालिझममध्ये यायचं आहे, त्यांनी काय केलं पाहिजे, दोघांनी सांगा मोकळेपणा. मला असं वाटतं की पुन्हा तेच की तुम्ही कुठल्या पातळीवर काम करताय याला फार महत्त्व नाही आहे. म्हणजे या प्रकारचं पूर्वी फक्त प्रिंट मीडिया होता तेव्हासुद्धा असे एलिमेंट प्रिंट मीडियामध्ये यायचे की ज्यांना फक्त ज्या आवळा किंवा ज्याचा उल्लेख तुम्ही केला या प्रकारच्या गोष्टींचं आकर्षण असायचं. हां, म्हणजे पत्रकार परिषदेमध्ये जायचं, पहिल्या रांगेत बसायचं, आणखीन कोणताही संदर्भ नसलेला प्रश्न विचारायचा की अमुक हे असं म्हटले त्यावर तुमचं काय मत आहे, काही वह्यात विचारायचं. हा ट्रेंड काय अगदीच नवा नाही, तो आता व्हिजिबली दिसतो कारण तुमच्यासमोर कॅमेरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे आहेत. तो पूर्वी पण होता, पण तरी पण तुम्ही जर लक्षात घेतलं मागच्या 10 वर्षातल्या कुठल्या बातम्या लक्षात राहिल्या, आपल्या मागच्या 10 वर्षातलं काय वाचलेलं आपल्याला लक्षात राहिलं किंवा काय पाहिलेलं लक्षात राहिलं, तर त्यात हे चणीपोटाने नाही लक्षात राहत. लक्षात काय येतं, त्यामुळं BJ MJ केलेला मुलगा किंवा न केलेला ज्याला पत्रकारितेत यायचं आहे त्याला त्याचे जर व्यक्तिमत्व तयार करायचं असेल किंवा त्याला जर पत्रकारितेत काही करून दाखवायचं असेल, त्याला पत्रकार परिषदेत जाऊन जेवणावेळीच काय असेल गोष्ट वेगळी, त्याच्याविषयी बोलतच नाही होत आपण, त्याच्याविषयी चर्चा करावं असं मला वाटतच नाही. कारण हे एलिमेंट ह्यांना सगळ्या व्यवसायात असतात, तसे आपल्या व्यवसायात पण असणार, हे ठीक आहे, त्याच्याकडे फार लक्ष देऊ नका, ती पत्रकारिता नाही. दुसरं एक आपल्याकडे काय झालं आहे की सगळ्यांनी मिळून माध्यमांना ठोकायचा असा एक ट्रेंड झाला आहे की मीडिया आपको ये नाही दिखाएगा, हे एक बृहत वाक्य झालं आहे. हल्ली तर असं आलं की हल्ली आम्ही बातम्याच बघत नाही, त्यामुळे आम्ही खूप सुखी आहोत, हा वेळेपणा सांगणारे पण खूप एक नवीन एक जनरेशन तयार व्हायला. हा वेळेपणा आहे. म्हणजे पूर्वी जसं म्हणायचं ना, राजकारणातलं मला काही कळत नाही, राजकारण हा तुमच्या आयुष्यावर इतकं परिणाम करणारा घटक आहे हे कळत नाही म्हणणं हे सुद्धा राजकारण आहे एका अर्थानं. त्याप्रमाणे मीडियाला उगाच शिव्या घालण्यात काय अर्थ नाही, कारण तुमच्या वतीनं शेवटी भांडणं अंतिमतः मीडियाच आहे. तुम्ही आत्तापर्यंत आलेले कुठल्याही ते भले सोशल मीडियानं जाहीर झालं असेल किंवा वर्तमानपत्रांना जाहीर झालं असेल, त्यामुळं तिथं 4 चांगली माणसं यावीच लागतील. आणि जर तुम्ही बघितलं तर लक्षात राहणार लोक हे अशा पद्धतीनं काम करण्याचं आहे. सरांनी जे सांगितलं की आपल्याला नॉलेजकडं जावं लागेल, तर सगळ्यात अतिशय महत्त्वाचं आहे की इन्फॉर्मेशन वेगळी असते आणि नॉलेज वेगळं असतं, हेच अनेकांना माहीत नाही जर्नालिझममध्ये काम करणाऱ्यांना सुद्धा. हे चित्र काही मीडिया हाऊसेसमध्ये दिसतं. म्हणजे जर आपण काही इंग्रजी, हिंदूसारखं आम्ही परत उदाहरण देतो, जर आपण त्यांचे ऑपेड उघडून बघितले ना तर त्यामध्ये त्या क्षेत्रातील जे एक्सपर्ट्स आहेत, तज्ज्ञ आहेत, ॲकॅडमिशियन्स आहेत,
ते तो विषय उलगडून सांगताना आपल्याला दिसतात. त्यामुळे ते ऑलरेडी काही लोक मीडिया हाऊसेसने अडॉप्ट केलं आहे. ते आपल्याला मराठीमध्ये सुद्धा दिसते काही प्रमाणात. दिसतं आणि ते अजून अडॉप्ट करायला भरपूर स्कोप आहे. आणि स्टुडंट संदर्भात तुम्ही जे बोलत होता, जे नव्याने येत आहेत त्यांनी काय करायला पाहिजे, तर त्याचं त्यांनी ठरवलं पाहिजे की मला या क्षेत्रामध्ये माझं निश डेव्हलप करायचं आहे. जे स्पेशलायझेशनची गरज आहे. हो, मी बाकीची पत्रकारिता करेनच, पण एन्व्हायरमेंटमधलं माझं ज्ञान हे फार खोलवर असेल की जेणेकरून ज्यावेळेला मला एन्व्हायरमेंटवर लिहायला मिळेल त्यावेळी मी फार चांगलं आणि इतरांच्यापेक्षा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह देणारा कंटेंट पीस देऊ शकतो. काय पण मग मला सांगा, आता जी दैनिकामध्ये सध्या किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये पण बीट वाईज पत्रकारिता असते, अशी असावी की एका पत्रकारानं सगळ्या बीटवरती लक्ष द्यावं? होतं कसं, जो बीटचा पत्रकार आहे ना तो तिथं 4 लोकांशी संपर्क डेव्हलप करतो आणि बातम्या देतो. पण त्यामागचं तो अकॅडमिक्स कधीच बघत नाही. म्हणजे क्राईम बघणारा हा क्रिमिनॉलॉजी किंवा लॉच्या अँगलनं तो एक्सपर्ट झालेला आहे असं फार कमी वेळेला बघायला मिळतं. तर त्या बीट बघणाऱ्यांनी पण लक्षात ठेवलं पाहिजे की मला त्यातलं काही अकॅडमिक्स समजतं का, नाहीतर मग ठीक आहे तू गेला काय आणि दुसरा आला काय, काही फरक पडत नाही ना. बरोबर. लिखाणाबद्दल बीटचं जे प्रकरण आहे ना, तर बीट हे आपल्या व्यवसायाची गरज म्हणून तयार झालेलं आहे, कामाची सोय म्हणून तयार झालं आहे. म्हणजे पूर्वी 2-3च माणसं सगळं करायची, अगदी 20 वर्षापूर्वीपर्यंत सगळे बीट बघायचे. हे जर्नलिस्ट असावे की स्पेशलिस्ट असावे हा वाद जुना आहे. पण तुमचे जे व्यक्तिमत्व तयार व्हायचं असेल तर काहीतरी एक स्पेशल, काहीतरी एखादा धागा आपल्याला असायला पाहिजे आणि तो बीट बघत बघत करता येतो. हे काय अशक्य काही नाही आहे त्याच्यामध्ये. प्रश्न पुन्हा तोच आहे की तुम्ही सिरियसली तुमच्या कामाकडे बघताय की नाही, का उद्याचं फक्त उद्याचा अंक काढायचा, आताचं बुलेटिन चालवायचं एवढ्या होतं बघताय. म्हणजे आपण फक्त जागा भरून जागा पाहिजे, आजचा दिवस काढायचा आहे आणि जागा भरून काढायची. त्याच्या पलीकडे गेलं की आत्तासुद्धा काही बातमीदार उत्तम अशी काहीतरी माहिती त्यात टाकतात की आपल्याला वाटतं की याला ज्याचा मोसींनी उल्लेख केला की त्याच्या मागची फिलॉसॉफी कळते, त्याची काही ती भूमिका आहे, त्याच्या मागे काही अभ्यास आहे, अनुभव आहे, हे लक्षात येतं. पण दुर्दैवानं असे पत्रकार कमी होत चाललेले आहेत. आता मी जसं म्हटलं की जोपर्यंत आमच्याकडे प्रेस नोट येत नाही तोपर्यंत मी ती बातमीच लिहिणार नाही, किंवा व्हॉट्सअपवरनं आलेल्या व्हिडिओज बघून किंवा व्हॉट्सअपवरती आलेली माहिती घेऊन किंवा कुठल्या तरी एका गुगलवरती जायचं, तिथनं उचलायचं, कॉपी पेस्ट करायचे, 2 शब्द बदलायचे, ती बातमी होणार नाही. पण तुम्हाला विचारायचं आहे, पत्रकार म्हणून काम करणाऱ्यांकडे बेसिक कोणती स्किल्स असली पाहिजेत? आपल्याकडे भाषेपासून सुरुवात करावी लागते दुर्दैवानं. म्हणजे त्यातल्या ग्रामरबद्दल तर आत्ता नकोच, पण किमान कर्ता कर्म क्रियापद आणि उत्तम वाक्यरचना करता येईल. व कधी आणि कधी, उभयान्वयी अवयव म्हणजे काय, विभक्तीचे प्रत्यय म्हणजे काय, इथून सगळ्या गोष्टी ह्या लांबच्या गोष्टी आहेत. पण मूलभूत काही स्किल्स असावी लागतात, ती काय असली पाहिजे? एकतर तुम्हाला फिरायची आवड पाहिजे. तुम्ही फील्डवर जायला कंटाळ केला नसला पाहिजे. आणि तुम्ही जितकं जास्त लोकांना भेटता, जितकं जास्त फील्डवर फिरता, त्यावेळेला तुम्हाला एक न्यूज सेन्स डेव्हलप व्हायला सुरू होतो की हा पार्ट म्हणजे बातमी आहे म्हणून. म्हणजे फॉर एक्झाम्पल नंदुरबारमध्ये एक दवाखाना आहे, तिथं आदिवासी लोकांच्यासाठी ते काम करतात, एका NGOचं आहे. आणि तिथं TB डिटेक्ट करण्यासाठी ती AIचं टूल वापरतात. एक्सरे छातीचा घेतला तो त्यातनं क्विकली पास होतो आणि या माणसाला TB होण्याचं प्रमाण किती ह्याचं लगेच स्कोअर तिथं दिसून येतं. ही बातमी फायनान्शियल टाइम्सच्या एका संपादकांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलेली आहे. पण आपल्याला अजून नंदुरबारमधल्या बातमीदारालाही नाही कळू शकलं की असं सुरू आहे, दिस इज द न्यूज होऊ शकतं. ते अजून तोच आहे ना, न्यूज व्हॅल्यू नेमकी कशात आहे हे अनेकांना कळत नाही. हां, त्यासाठी जर वाचन चांगलं असेल, भरपूर आपण फिरत असू, लोकांशी बोलत असू, तर न्यूज सेन्स चांगल्या पद्धतीनं डेव्हलप होऊ शकतो. तुम्ही मोहसिन वाचता अजून? हो. काय वाचता? आत्ता सध्या माझ्याकडं एक नॉन फॉर प्रॉफिट कंपन्यांचं, नॉन फॉर प्रॉफिट संस्थांचं जे काम सुरू असतं त्याचं मार्केटिंग कसं सुरू आहे हे सध्या मी वाचतो आहे. आणि AIवरचं मुस्तफा सुलेमानचं एक पुस्तक आहे. मुस्तफा सुलेमान हा मायक्रोसॉफ्टच्या AIचा CEO.
बरं. त्याचं कमिंग व्हेव म्हणून पुस्तक आहे, ते जस्ट वाचून संपलेलं आहे. काय असेल एआयचं भवितव्य? आत्ता जे दिसतं ना AI, त्याचं स्वरूप अमिबाच्या लेवलला आहे. ते डायनासॉरच्या लेवलला जायला अजून काही वर्ष लागतील. बरं. पण AI पण ते डायनासोरच्या स्वरूपापर्यंत जाण्याचा प्रवास सुरू होणार आहे का? सुरू झालेला आहे. सुरू झालेला आहे. हां. तुम्हाला एक फक्त छोटं उदाहरण देतो. होमोसेपियन्स आपली जी स्पेसीज आहे त्याचा कालखंड किती? 1-2.5 लाख वर्षांचा त्याचा कालखंड आहे. आणि या सगळ्या कालखंडामध्ये फक्त 24 टेक्नॉलॉजी अशा आहेत ज्यांना जनरल पर्पज टेक्नॉलॉजी म्हणतात, की जे मास स्केलला स्प्रेड झाले आणि लोकांचं आयुष्य त्यांनी व्यापून टाकलं. म्हणजे आगीचा शोध असेल, चाकांचा शोध असेल, अशा फक्त 24च आहेत ह्या 2.5 लाखाच्या प्रवासात. त्यातली आता ही 25वी आलेली आहे, ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. म्हणून ते फार सिरियसली घेतलं पाहिजे. ते बघता बघता कधी पूर्ण व्यापून गेलेलं आहे ते आपल्याला कळणारही नाही. म्हणून हे सिरियसली घेतलं पाहिजे. आता फक्त अजून एक सांगतो, जे सर जे म्हणाले की एक प्लॅटो आलेला आहे AIमध्ये, तर ॲक्च्युअलमध्ये तसं झालेलं नाही आहे. गुगलच्या क्लाउड कॉम्प्युटिंगच्या एका हेडचं एक लेक्चर होतं, ते मी अटेंड करत होतो. त्यांनी असं सांगितलं की जे लो हँगिंग फ्रूट होते, जे कंटेंट एडिट करणं, व्हिडिओ एडिट करणं, हे सगळे आता काढून घेतलेले आहेत. त्यामुळे तुम्हाला 2 वर्षात काहीच दिसणार नाही. पण सडनली 2-3 वर्षानंतर तुम्हाला दिसेल की अरे हे असंही होतंय का. म्हणजे ACI म्हणून एका प्रोडक्टवर काम सुरू आहे, त्याला आर्टिफिशियल केपेबल इंटेलिजन्स म्हणतात. ते 1.5 वर्षात हातात येईल असं ते मुस्तफा सुलेमानचंच मत आहे. ते टाईम होरायझनमध्ये काम करतं. म्हणजे आत्ता ChatGPTवर आपण जर टाकलं तर ते आपल्याला 1 शॉट सगळं देऊन टाकतं. ACI काय करेल, त्याला जर आपण सांगितलं की आपल्याला गाडीचं डिझाईन बनवायचं आहे, तर तो स्वतःच फोनवरून मार्केट सर्वे करेल. AI स्वतः विदाऊट एनी ह्युमन इंटरव्हेन्शन मार्केट सर्वे करेल, इनपुट घेईल, कारचं पूर्ण डिझाईन तयार करेल. AI स्वतःच फोनवरून आपल्या सप्लायर्सशी बोलेल की असं पार्ट हवं आहे, तसं पार्ट हवं आहे, किंवा मेल पाठवेल. आणि मग त्याचं कॉस्टिंग किती, मग तुमच्याशी तो स्वतः AIच बार्गेन करेल आणि एवढ्या कॉस्टमध्ये ही कार, त्याचं डिझाईन, हे असं सगळं बनवून तुमच्या प्रोडक्शन टीमच्या हातात देईल. त्याला ACI म्हणतात. हे बातम्यामध्ये पण होईल, मराठीमध्ये AI डेव्हलप होईल आणि तो जसे आपण फोनवरून घेतो, फील्डवर न जाता फोन करून AIच माहिती घेईल की तुम्हाला यावर काय बोलायचं आहे. असं होऊ शकेल. म्हणजे आता सध्या जरी AI दबक्या पावलाने येत असलं तरी त्याची पावलं आपण अतिशय गांभीर्यानंच घेतली पाहिजे. गांभीर्याने त्याच्याबद्दल डिबेट असेल, वेगवेगळे विचार असतील, पण त्याचा AIचं खूप झपाट्यानं वाढणार यात काही शंका नाही. फक्त त्याचा पेड काय याच्याविषयी, म्हणजे ज्या गतीनं आपण विचार करतो ना, की आता ज्या काळाचं उदाहरण दिलं, तर कन्सेप्ट काही म्हणतात. म्हणजे आपण आपल्या बसलेल्या जागेवरून उठूच नाही, आपल्या वतीनं सगळंच मशीन्स निर्णय घेतील, अशा प्रकारचं विश्वसुद्धा यातून तयार होऊ शकतं. हे त्याला पुन्हा क्वांटम कॉम्प्युटिंगचा वगैरे जेव्हा प्रत्यक्ष त्याचा उपयोग होईल त्याच्यामध्ये, तेव्हा हे सगळं थिओरिटिकली शक्य आहे. पण अजूनही एक गोष्ट क्लिअर होत नाही त्याच्यामध्ये, की माणसाच्या सगळ्या क्रिएटिव्हिटीमध्ये काही वेळेला कुठेतरी अपूर्णता असते किंवा असतीच. आणि ती अपूर्णता त्या अर्थानं युनिक त्याचा पॉईंट होतो. हे जे सगळं आहे हे परफेक्शनकडे जाणं आहे. आर्टिफिशियल कुठल्याही टेक्नॉलॉजीचं परफेक्शनकडे जाण्याकडं कल असतो. त्याच्यामध्ये त्रुटी राहण्याची शक्यता नसते. मानवी त्रुटी किंवा मानवी चुका मानवी त्रुटीतून अनेक वेळा अनेक गोष्टी भव्य घडत असतात, किंवा कल्पनेत नसणाऱ्या गोष्टी घडत असतात. याचा पण विचार चालू आहे. विचार चालू नाही असं नाही आहे, या सगळ्या गोष्टीमध्ये विचार चालू आहे. पण ते याच्यामध्ये कसं आणायचं याचं अजून ते उत्तर कुणाला सापडलेलं नाही. याचं कारण काय आहे, AI सर्वे करेल, पण सर्वे ठरवून दिल्याच मार्गाने करेल. आता इलेक्शनमध्ये सर्वे करतो आपण. सर्वे करताना जर आपण असं ठरवलं की 10 प्रश्नांचे मेकॅनिकली मोजींकडे न बघता उत्तर टिकमार्क करायची, तसं AI करेल. पण जेव्हा माणूस करतो तेव्हा तो बघत असतो आणि तेव्हा अंदाज येत असतो की हा खरंच त्याला तेच म्हणायचं आहे, सावध भूमिका घेतली आहे, आणि असं तेच म्हणायचं आहे की नाही, असं 4 ठिकाणी शंका आली की आपण म्हणतो की थोडासा याला
वाव आहे. तर हे जे सगळं आहे कदाचित भविष्यात त्याच्यावर पण काहीतरी मात काढली जाईल. नाही, आता आपण दुसऱ्या एका मुद्द्याकडे येऊया. एकीकडे आपण हे सगळं म्हणतोय, पण सगळीच दैनिकं आता त्यांची एडिशन, वेब एडिशन काढतायत. दुसरीकडं बहुतेक अनेक काही दैनिकांनी, प्रमुख दैनिकांनी त्यांची टेलिव्हिजन चॅनल्स सुरू केलेली आहेत. अनेकांनी रेडिओ FM चॅनल्स आहेत. ॲट द सेम टाईम जे टेलिव्हिजन ग्रुप आहेत ते पण आता वेगवेगळ्या प्रिंट मीडियाशी टायअप करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. हे एकूण सगळं कुठं जाणार आहे? म्हणजे ह्यातलं अस्तित्व कशाचं अधिक प्राबल्यानं राहणार आहे, प्रिंट की इलेक्ट्रॉनिक? आत्ता सगळेच लोक मला असं वाटते की ट्रायल अँड एरर करतात. म्हणजे सगळ्यांना असं सांगितलं जायला लागलं की तुमची जर वेबसाईट नसेल तर तुम्हाला काय अस्तित्वच नाही. म्हणजे गुगलमध्ये नाही तो नाही असं एक समज तयार झाला. आणि म्हणजे बायांना समज तो आहे प्रस्थापित झाला की ज्याचं गुगलमध्ये काहीच नाही. म्हणजे पूर्वी जी ए कुलकर्णींसारखा माणूस होता ज्याचा फोटोच बघायला मिळाला नाही, चुकून एक फोटो मिळाला, पण जी ए कुलकर्णींच्या साहित्याचं महत्त्व कमी होते का? त्यामुळं आजही त्यांच्यावर PhD करतात लोक. तर आत्ता आपल्याला सांगितलं जायला लागलं की त्यात नाही म्हणजे तुम्ही नाही. त्यामुळं मग प्रत्येकाला असं वाटतं की माझी वेबसाईट पाहिजे, माझं अमुक पाहिजे, माझं तमुक पाहिजे, माझं चॅनल पाहिजे. आणि बिझनेस म्हणून पण त्याच्याकडे बघण्यात चुकीचं काही नाही आहे. कारण तुमचा बिझनेस एक्सपांड करताना ही सगळी नवी टूल, नवे प्लॅटफॉर्म तुम्ही घेताय. त्या प्लॅटफॉर्मला सुसंगत तंत्रज्ञान घेताय, त्याला सुसंगत माणसं घेताय, त्याला सुसंगत स्किलसेट घेताय. त्यामुळे एका मीडिया ग्रुपनं वर्तमानपत्रातून चॅनलमधून डिजिटल मीडियामध्ये जाणं किंवा मुळात डिजिटल मीडिया असण्याला वाटलं की आपण वर्तमानपत्र किंवा कुठला तरी प्रिंट प्रॉडक्ट काढावा, ह्यात चुकीचं काहीच नाही आहे. प्रश्न पुन्हा मूळ मुद्दा तोच आहे की त्यामध्ये तुम्ही देणार काय, तुमची थॉट प्रोसेस काय, आणि तिथं येते क्वालिटी. आणि आपण दोन वेगळ्या मुद्द्यांवरती बोलतोय. म्हणजे मला असं म्हणायचं आहे की एकीकडं लोकांचा स्क्रीन टाईम कमी होत चाललेला आहे. वर्तमानपत्र आम्ही रोज वाचतोय, पण आज वाचलेली बातमी मी दुपारी विसरलेलो असतो. म्हणजे कोणालाही जर विचारलं की कालची हेडलाईन काय होती अमुक अमुक दैनिकातली तर आठवत नसती. म्हणजे कन्झम्पशन वाढलेलं आहे, भडीमार प्रचंड वाढलेला आहे. लोकांकडं वेगवेगळे माध्यमं आलेली आहेत, हातामध्ये सहज उपलब्ध आहेत, त्यामुळे माहिती प्रचंड मिळते आहे. पण ॲट द सेम टाईम हे सगळं खूप लाईटली घेऊन हातात काहीच राहत नाही आहे. याचा दूरगामी परिणाम पुढच्या 10-15 वर्षामध्ये दिसेल असं म्हणणार पण एक वर्ग आहे. म्हणजे माध्यमं टिकतील की नाही, किंवा टिकली तर ती कोणत्या स्वरूपातली टिकतील, या अनुषंगाने मला जाणून घ्यायचं आहे. कारण जर माध्यमं टिकली तर त्या माध्यमामध्ये काम करणाऱ्या पत्रकारांना काम राहील, आणि मग त्या माध्यमांचं जसं स्वरूप असेल तसं त्या पत्रकारांना स्वतःला मोल्ड करावं लागेल. त्या अनुषंगाने मी विचारतो की काय असेल भवितव्य? माध्यमांचं भवितव्य जर आपण म्हटलं ना, तर बेसिकली जी क्लासिकल माध्यम आहेत आपली, जी ट्रॅडिशनल, त्यांनी स्वतःच्या कंटेंटमध्ये रिइन्व्हेंट करायची प्रचंड गरज आहे. आहेत तसंच चालवतो म्हटलं तर मग भवितव्य त्यांचं थोडं कमी होईल. अस्तित्वाचाच प्रश्न आहे. म्हणजे अनेक टेलिव्हिजन चॅनल्स पण आली आणि बंद झाली. मोठमोठ्या ग्रुप्सची चॅनल पण येऊन नंतर ती बंद झाली. काही अडचणी असतील, मॅनेजमेंट लेवलच्या असतील, किंवा त्याचं प्रॉपर डिस्ट्रीब्युशन झालं नसेल, काही असेल. याच्यामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे की शेवटी समाजाला काय हवं आहे याचा पण प्रश्न असतो. समाज जर असाच बघत असेल की कचरा आला तरी चालतो पण फुकट मिळाला पाहिजे, त्यामुळं त्याच प्रकारची निर्मिती वाढत राहील. त्यामुळं इन्व्हेंट करायला पाहिजे का 100% करायला पाहिजे. जे आपल्या कंटेंटमध्ये आणि बिझनेस मॉडेलमध्ये इन्व्हेंट करणार नाहीत ते, म्हणजे तुम्ही कोविडमध्ये बघितलं तरीसुद्धा, आणि या व्यवसायामध्ये ही ॲबिलिटी प्रचंड आहे स्वतःला पुन्हा पुन्हा रिइन्व्हेंट करायची. जर्नलिझम हा व्यवसाय आहे, आता सगळ्यांनी मान्य केलंच आहेच ना, त्यात काय ते नाकारायचं काहीच कारण नाही. तो चौथा स्तंभ आहे लोकशाहीचा, पण त्यात व्यवसाय आहे म्हणून चौथा स्तंभ आहे. ती जर व्यावसायिकता नसेल तर तो स्तंभ जाणार नाही. मग मुद्दा म्हणजे त्या डिबेटमध्ये जायलाच नको आपण की तो सेवा म्हणून करावा का आणखी काही म्हणून करावा, ते सोडून द्या. सेवा म्हणून काहीच चालू शकत नाही, बिझनेस म्हणूनच करायला पाहिजे. व्यावसायिकता आणि धंदेवाईकपणा याच्यामध्ये फरक आहे. बरोबर. तर आपल्याला धंदा करून बाजारात बसायचा आहे का व्यवसाय करायचा आहे, म्हणजे त्याचे काही प्रिन्सिपल्स पाळून करायचं आहे. आणि प्रिन्सिपल्स पाळायचे असतील तर त्या प्रिन्सिपल्सवर आधारित रिइन्व्हेंट सतत करायला पाहिजे. आणि त्याला समाजानं साथ काय प्रकारची किमान पाहिजे. मॅक्झिमम समाज फुकट पाहिजे म्हणणार असेल, पण शेवटी आपल्याला कुणासाठी करायचं आहे आणि तो कचरा कन्झ्युम पण करता येईल कदाचित. पण आपण जर असं ठरवलं, मीडियानं जर असं ठरवलं की किमान काही लोक असे असतील की ज्यांना चांगलं पाहिजे, त्यासाठी चांगलं पे करण्याची त्यांची तयारी आहे. लोक करतात का नाही, चांगले प्लॅटफॉर्म घेतात, सबस्क्राईब करतात ना, संख्या कमी असेल पण करतात. तर ती सवय लावायला पाहिजे. आत्ताची स्पर्धा काय आहे, म्हणजे जसं वर्तमानपत्रात स्पर्धा सुरू झाली की आपला खप वाढवण्यासाठी आपण स्कीम टाकू, फुकट देऊ, अमुक तमुक करू, आणि मग एकाने केलं की दुसऱ्याने केलं की तसं, त्यातून कुणाच्याच हाताला काही लागत नाही, सगळेच बिल्डिंग होत आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. तरी पण करावं लागतं, काय स्पर्धा त्या भागाची.
पण जर सगळ्याच यांनी असं ठरवलं की यातनं माझ्या हाताला काहीच लागत नाही, ह्याच्यापेक्षा इन्व्हेस्ट माणसांमध्ये करा, इन्व्हेस्ट कंटेंटमध्ये करा आणि त्या कंटेंटची किंमत काय आहे हे समाजाला, म्हणजे महात्मा गांधींचं उदाहरण क्लासिकल आहे. त्यांनी आपल्या पेपरमध्ये एकही जाहिरात कधीच घेतली नाही, पण त्यांनी कुठलाही पेपर तोट्यात चालवला नाही. जाहिरात पण घेतली नाही, तोट्यात पण चालवलं नाही. ह्याचा अर्थ काय, तर त्यांनी जेवढा खर्च येत होता त्यापेक्षा जास्त पैसे सबस्क्रिप्शनमध्ये मिळवले. महात्मा गांधींचा पेपर किती चालू होता का, लाखानं खपत होता का? पण त्याची चर्चा आज पण करतो ना आपण, त्यांनी काय म्हटलं. म्हणजेच पुन्हा काय प्रश्न येतो की कंटेंट काय आहे. या अनुषंगाने मला विचारायचं आहे दोघांनाही, आत्ता आपण काय होते की जी वेगवेगळी वेब पोर्टल होत आहेत किंवा यूट्यूबवरती कंटेंट टाकायचं आणि यूट्यूबकडनं मला दर महिन्याला रेव्हेन्यू मिळतोय, भविष्यामध्ये यूट्यूब त्यांची पॉलिसी बदलेल का? तुमचा कंटेंट आम्ही चालवायचं, तुम्हीच आम्हाला पैसे द्या. सततच बदलतं यूट्यूब. हो बदलत आहे. म्हणजे आता ऑलरेडी 4 वर्षापूर्वी यूट्यूबकडनं मिळणारा रेव्हेन्यू आत्ताचा रेव्हेन्यू जमीन अस्मानाचा फरक आहे. काय वाटतं? यूट्यूबनं ना ते जे पे करतात ते सतत खाली खाली केलेलं हो आहे. हो आणि यूट्यूबची जस्ट मला वाटतं 1-2 महिन्यापूर्वी एक नवीन पॉलिसी आलेली आहे, तर त्याच्यावर काम करत आहे की आम्हाला क्लिकबेट कंटेंट नको आहे. अच्छा. तुम्ही वर इमेज काहीतरी लावताय, आणि खाली हेडलाईन भलतंच काहीतरी दिलेलं आहे आणि कंटेंट भलतंच काहीतरी आलेलं आहे, असं असेल तर त्याचा आमच्या ग्राहकावर परिणाम होतो असं गुगलला वाटतं. त्यामुळे अशा प्रकारचं कंटेंट असेल तर आम्ही त्यांना पनिश करायला सुरू करू, असा त्यांचाही स्टँड आहे. त्यामुळं अगदी जो थिल्लर आणि खालच्या लेवलला जाऊन कंटेंटचं काम असतं ते गुगल आणि यूट्यूबलाही नको आहे. अच्छा. ते हळूहळू कमी करतील. बंद व्हायला सुरू होईल. एक वेगळा आता मी सरांनी जे सांगितलं त्याला थोडंसं जोडून सांगेन की आपल्याला ज्यावेळेला कंटेंट क्वालिटी यावर काम करायचं असतं ना, त्यावेळेला काही वाचक आपल्याला गमवावं लागेल 100%. आणि ती आपल्याला तयारी ठेवावी लागेल की बाबा नाही, माझ्या वेबसाईटला आता 50 लाख वाचक आहेत ना, त्यातला 20 लाख मला गमवावं लागेल, पण जो 30 लाख असेल त्याच्यावर मी सर्वाईव्ह होऊ शकतो आणि चांगलं बिझनेस मॉडेल देऊ शकतो. अशा पद्धतीने ते काम करावं लागतं. आणि त्यात अजून एक काय केलेलं आहे, ऑल्गोरिदमिक वॉल्ड गार्डन नावाचं एक काम टाइम्स ऑफ इंडियातले काही लोक आणि परदेशातल्या काही माध्यमांनी केलेलं आहे. ते काय करतात, त्यांची वेबसाईट जी आहे ती पूर्ण अशा स्वरूपाची नाही आहे, त्याचे स्वतःचे अल्गोरिदम्स आहेत आणि त्यावरनं ते तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कंटेंट सर्व करतात. अच्छा. आता या केसमध्ये होतं कसं की समजा जर तशी वेबसाईट माझी असेल तर श्रीराम पवार सरांना मला लॉग इन करावं लागेल. मग अशा समजा 50,000 लोकांचा डेटा माझ्याकडं आहे की मी ॲडव्हर्टायझरला सांगेन की हे 50,000 माझे वाचक आहेत, यातले एवढे PhD धारक आहेत, त्यातले एवढ्यांचं शिक्षण असं आहे, हे आहे ते आहे, तर जाहिराती वाढण्याचे चान्सेस अजून वाढतात. बिझनेस मॉडेल पण म्हणून पण अशा गोष्टीकडे जाणं हे जास्त सस्टेनिंग आणि चांगलं ठरणार आहे की हे असं रँडमली ढिगभर आपण जे काम करतो. आपण आता अगदी शेवटच्या याच्या- टप्प्यात याच्यातला आलो. फक्त एकच मुद्दा सांगतो की हे जे आहे ना की गुगल आपल्याला 4 पैसे देईल, यूट्यूब 4 पैसे देईल आणि त्याच्यावर आपण मॉडेल उभं करू, याच्या मर्यादा आहेत. म्हणजे ते सतत असं काहीतरी करत राहणार की तुम्हाला एका मर्यादेपेक्षा जास्त पैसे मिळूच नाहीत. त्यामुळं कुठल्या तरी टप्प्यावर सगळ्या जगालाही ठरवावं लागेल आणि याच्यावर चर्चा चालू आहे की कंटेंट तयार करण्याचा मोबदला किती आणि या कंपन्यांना किती मिळालं पाहिजे. म्हणजे आता जवळपास सगळेच ते घेऊन जात आहेत. तुम्हाला अक्षरशः किरकोळ हे देतात. हे वर्तमानपत्र असतील, TV चॅनल असतील, डिजिटल मीडियम असतील किंवा सोलो जे यूट्यूब आहेत ते असतील, त्यांना यूट्यूबकडून मिळणारे किंवा गुगलकडून मिळणारे पैसे खूप अत्यल्प आहेत, ज्या तुलनेत यूट्यूबला मिळत आहेत किंवा गुगलला मिळत आहेत. त्यामुळं त्यासाठी लेजिस्लेशन आणावे लागतील आणि तसा प्रयत्न चालू आहे. हा पण प्रयत्न चालू आहे की ह्या टेक्नॉलॉजिकल जायंट कंपन्या इतक्या मोठ्या झालेल्या आहेत की त्या म्हणजे त्या समाजावर इतका परिणाम करू शकतात की त्या कुणाचं तरी सरकार घालू शकतील, कुणाचं सरकार आणू शकतील भविष्यात. तर अशा कंपन्यांचं काय करायचं याच्यावर अमेरिकेत मोठा डिबेट आहे. म्हणजे त्यांच्याकडं एक हे पण आहे की यांचे तुकडे करावेत, या कंपन्यांचे तुकडे करावेत. गुगल किंवा फेसबुक ह्याच्यात केस त्यांच्याकडं ऑफिशियल हिअरिंग चालू आहे. तर या प्रकारच्या गोष्टी ह्या जसं याचं स्वरूप विक्राळ होत जाईल तसं त्याच्यावर या प्रकारच्या मर्यादा, कारण शेवटी कायदे कशासाठी असतात, कायदे हा बाय अँड लार्ज सगळ्या लोकांना किमान फायदा व्हावा यासाठी असतात. तुम्ही सगळंच जर मुठभरांच्या हातात द्यायला लागला तर त्याच्या विरोधातले कायदे हे
करावे लागतील आणि त्या दिशेनं जग निघालेलं आहे. मग असे कायदे उद्या सरकारनं करून सगळ्या यूट्यूबर्सवरती, सगळ्या माध्यमांवरती काही जर चाळणी लावली किंवा काही जर किमान निकष असतील तरच तुम्ही पत्रकार म्हणून काम करायला पात्र आहात, लायक आहात, असं जर ठरवलं तर ते ॲक्सेप्ट करावं लागेल का? नाही, मुद्दा पत्रकार म्हणून पाहता आहे की नाही हे मी आता या अँगलनं पण नाही, विचारतो. ते सरकारनं ठरवायचं काही कारण नाही, कोणी ठरवणार पण नाही. त्या तिकडे कोण जाईल असं मला वाटत नाही. मुद्दा काय आहे की जे फुटकळ करणार आहेत ना ते कळत राहतील, त्याची फार चर्चा करायचं काय कारण. आणि असं नाही, फार चर्चा करायचं कारण नाही असं म्हणता येत नाही. याचं कारण की फुटकळ करणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे का, असा पुन्हा एक मोठा प्रश्न वाढणार ना, निर्माण झालेला आहे. आणि म्हणून व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी किंवा आता ज्या पद्धतीनं अनेक वेब पोर्टल निघतात त्याच्यावरची लेजिस्लेशन ऑलरेडी सुरू आहेत, सगळ्या जगभर चालू आहेत. आपल्याकडे पण 3-4 कायदे पाईपलाईनमध्ये आहेत. तेच मी विचारतोय, असे कायदे येतील का? आहेत ना, कायदे यायला लागले आहेत, काही पाईपलाईनमध्ये आहेत. त्याला विरोध पण आहे. विरोध एका अंगाने आहे की तुम्ही कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून माणसाला व्यक्त होण्यावर मर्यादा आणताय. आता हे राम पवार सर, तुम्ही खूप आदर्शवादी बोलताय, मी ऍक्सेप्ट करतो, पण ऍट द सेम टाइम पत्रकारितेची झूल पांघरून जे काही अनेक जण वेगवेगळे धंदे करतात त्याच्यावरती अंकुश मांडला पाहिजे. एक्झॅक्टली आपणाच्या पत्रकार दिनाला ही बाजू पण बघितली पाहिजे. त्या दोन्हीतला काहीतरी मिनिमम मार्क काढायला पाहिजे. म्हणजे आपण जेव्हा भारताच्या स्वातंत्र्यानंतर ॲब्सोल्यूट अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला होतं पहिली घटना दुरुस्ती होईपर्यंत. पहिली घटना दुरुस्ती झाली तेव्हा असं ठरलं की त्याच्यात रिजनेबल रिस्ट्रिक्शन नावाचं एक शब्द आला आणि त्या रिजनेबल रिस्ट्रिक्शनचा अर्थ काय लावायचा की त्या वेळेचे अधिकारी आणि मग त्याला चॅलेंज केलं तर कोर्ट ठरवतात. असं मागची 75 वर्ष आपल्याकडे चालू आहे. म्हणजे रिस्ट्रिक्शन आणलं जात नाही का, प्रत्येक ह्याच्यात आहे. कुठलंही मोकाट जगात काय असू शकत नाही. ते आणताना त्याचा परिणाम असा होऊ नये की जे सिरियसली काम करत आहेत त्यांच्यावर पण बंधनं आणली जातील. त्यामुळे त्यात डिस्टिंक्शन करावं लागेल. हे खूप प्राथमिक स्तरावरच्या गोष्टी आहेत. मी जे म्हणतो आहे ते जायंट कंपन्यांना चेक कसा लावायचा या संदर्भात आहे. तुम्ही जे म्हणता हे जे फुटकळ लोक आहेत यांना चाप कसा लावायचा आणि यांना चाप लावायचं माझ्या मते सगळ्यात उत्तम माध्यम काय असतं तर समाजानं यांच्याकडे दुर्लक्ष करणं. पुन्हा मी तेच म्हटलं ना की तुम्ही म्हणता ते बरोबर आहे, पण तो आदर्श विचार आहे. प्रत्यक्षामध्ये आज प्रेक्षकांच्या अँगलनं जर बघायला लागलं तर आजकाल कोणीही उठतं आणि स्वतःला पत्रकार म्हणून घेतं, कोणीही उठतो आणखीन मी संपादक आहे असं म्हणतो आणि त्याच्यातून मग वेगवेगळ्या एक डिबेटचा मुद्दा असा असू शकतो की सगळ्या प्रोफेशनल ह्याच्यामध्ये म्हणजे वकील हा प्रोफेशनल आहे, प्रोफेशन आहे वकिली करणं, त्यांची एक बॉडी आहे आणि ती ठरवते की वकील कोण होणार, कोणी सनद कुणाला द्यायची, तशी सिस्टीम आपल्याकडे नाही आहे. तेच म्हणतो मी. किंवा डॉक्टरांच्या किंवा सगळ्याच बाबतीत हे जे आर्किटेक्ट आहेत त्यांचं एक काहीतरी शिक्षण आहे, तसं पत्रकारितेचं पण शिक्षण आहे. पण ते शिक्षण असलेल्यालाच पत्रकार म्हणावं इतरांना म्हणू नये असं काय आपण म्हणत अजिबात नाही, असं म्हणत नाही. बरोबर. ते न म्हणण्यामागचं एक कारण काय आहे, शिकलेला नसला तरी सुद्धा तो 100% 100% मान्य आहे. त्यामुळं पण त्याच्या एक किमान आचारसंहिता काहीतरी असली पाहिजे. नाही, आचारसंहिता खूप आहेत. म्हणजे आपल्याकडं एडिटर्स गिल्डने केलेली आचारसंहिता आहे, प्रेस काउन्सिलची आचारसंहिता आहे, आचारसंहिता खूप आहेत. मुद्दा त्या पाळतो कोण मुळात आहेत यातही माहिती आहेत का, इथं बसून सुरुवात आहे. त्यामुळे मग अशी काही प्रोफेशनल बॉडी करायची का की जी ठरवेल की म्हणजे तसंही नाही म्हटलं तर गव्हर्नमेंटचं ॲक्रेडिशन आहेच, PIBचं ॲक्रेडिशन वेगळं आहे, महाराष्ट्र सरकारचं वेगळं आहे. तर दीज आर ॲक्रेडिटेड. एक वकिलांचं ठरलं आहे की हे सनद असले वकील आहेत, त्याच्याकडे जातो ना आपण, दुसऱ्या कोणाकडे जात नाही. म्हणजे तो तज्ञ असला, आपण जसं म्हणतो बोगस डॉक्टर आहे, डॉक्टर बोगस पत्रकार आहे, हे कसं ओळखायचं? त्यासाठी असं काही करायचं का याच्यावर चर्चा करायला पाहिजे. याला आत्ता असं सोल्युशन सांगणं, असं करावं हे टोकाला जाणं आहे. तर या गोष्टी हलक्या हातानं किंवा व्यापक डेलिव्हेशन करून करायच्या गोष्टी आहेत. पण पत्रकार दिनाच्या निमित्तानं नक्की या मुद्द्यावर आपण चर्चा करायला पाहिजे. मला असं वाटतं की या मुद्द्यावरती चर्चा करण्यासाठी एक वेगळा एपिसोड घेतला पाहिजे. स्फोटक मुद्दा आहे, ज्वलंत मुद्दा आहे, संवेदनशील मुद्दा आहे. त्यामुळे त्याच्यावरती उघडपणानं बोलताना सुद्धा अनेक जण दबकत बोलतात, अनेक स्पीड ब्रेकर येत असतात. पण पत्रकार दिनाच्या निमित्तानं आपण किमान हे आत्मचिंतन करणं आवश्यक आहे असं मला वाटतं की एकूण ही सगळी माध्यमं कुठं जाणार आहेत, तंत्रज्ञान कशा पद्धतीनं अधिक आक्रमकरित्या आपल्यासमोर येणार आहे. मोहसिन मुल्ला म्हणतात त्यानुसार AI हे आज आत्ता आपल्याला अजूनही त्याची झळ बसलेली नाही आहे, पण भविष्य काळामध्ये आपल्याला AI आपल्याला खाऊन टाकेल की काय अशी परिस्थिती नक्कीच येऊ शकते. शेवटच्या टप्प्यात मला तुमच्याकडनं मला याचा संपूर्ण समारोप करायचा आहे. मला तुम्हाला एवढंच विचारायचं आहे की आता पुढच्या काळात काम करणाऱ्यांना कंटेंट म्हणजे बुद्धी, अभ्यास, वाचन हे सगळं पाहिजेच, पण तंत्रज्ञान स्नेही होण्यासाठी काय केलं पाहिजे? टिप्स म्हणून सांगतो, तंत्रज्ञान स्नेही होण्यासाठी काय करायचं. पहिल्यांदा तर कॉम्प्युटर आपल्या सर्वांना येतं असं मी गृहीत धरतो. त्याच्या पुढच्या स्टेजेसमध्ये जर तुम्हाला जायचं असेल, साधी सोपी टीप, तुम्ही लिंक्डइन वापरायला सुरू करा आणि लिंक्डइनमध्ये तुमच्या इंटरेस्टमधले जे एक्सपर्ट आहेत ना त्यांना फॉलो करा.
त्यातनं तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी कळायला सोपं पडतं. म्हणजे मी डिजिटलमध्ये काम करतो तर मला SEO आला पाहिजे. मग आता SEO संदर्भातल्या गोष्टी ह्या एक ठिकाणी कुठं मिळत नाही. मग मी तिथं 10 SEOतले एक्सपर्टना फॉलो करून ठेवलेलं आहे. ते त्यावर चांगलं लिहितात, ते आपल्याला कळतं आणि आम्ही ते इम्प्लिमेंट करतो. असं तुम्ही इझिली तिथं करू शकता. सेकंडली एकदम सोपी गोष्ट म्हणजे पत्रकारितेच्या अँगलमधून बाहेर पडायचं, सामान्य माणूस व्हायचं आणि हा कंटेंट खरोखर सामान्य माणूस वाचणार आहे का किंवा बघणार आहे का ह्याचा सगळ्यात उत्तम. आपणच आपलं न्यायाधीश व्हायचं, आपणच आपल्या कामाचं मूल्यमापन करायचं सामान्य माणसाच्या नजरेतून. अगदी महत्वाची गोष्ट. तर आपल्याला कळतं की हा कंटेंट उद्या लोक वाचणार नाहीत. आणि ॲट द सेम टाइम त्यात दुरुस्ती करतो, सामान्य माणूस म्हणजे पत्रकार म्हणजे असामान्य असतात असं अजिबात समजू नये कुणी. नाहीतर सामान्य माणूस म्हणजे पत्रकारांना वाटतं की आपण असामान्य आहोत, तर असं काही नाहीये. पण मुद्दा शेवटचा सम अप करताना एवढंच म्हणेन की आपल्याला टेक्नॉलॉजीचा इथून पुढे वापर करावा लागणार आहेच. आणि ॲट द सेम टाइम आपण चांगलं वाचलं पाहिजे, चांगलं पाहिलं पाहिजे, चांगलं ऐकलं पाहिजे. ज्या जगात वेगवेगळ्या गोष्टी होत आहेत त्या किमान समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अदरवाईज या सगळ्या टेक्नॉलॉजीच्या रेट्यामध्ये आपण बाहेर फेकले जाऊ अशी भीती अनेकांना आत्तापासून वाटू लागलेली आहे. ही भीती सार्थ ठरवण्यापेक्षा आपण जर त्या गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न केला आणि जर आपण त्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला तर मला नाही वाटत की काही प्रॉब्लेम येईल. जसं श्रीराम पवार म्हणतात की ज्याच्याकडे चांगला कंटेंट आहे, ज्याच्याकडं चांगलं उत्तम काही नजर आहे, चांगली लिहायची ज्याला शैली माहिती आहे, जसं मोहसिन म्हणले, फील्डवर जाऊन त्यानं घेतलेला अनुभव तो AI ला जमणार नाही. AI त्याच्या एका टिपिकल प्रोसेसनं काम करेल. पण जर माणूस म्हणून त्या अनुभूतीतनं त्या इमोशन्स समजून घेऊन जर तुम्ही बातमी लिहिली, जर तुम्ही आर्टिकल लिहिलं, जर तुम्ही कोणताही व्हिडिओ बनवला, कोणताही टॉक शो केला तर तो नक्कीच वेगळेपण टिकवून ठेवणारा असेल. मला वाटतं या विषयावरती खूप बोलण्यासारखं आहे. आत्ता आपण जिथं येऊन थांबलेलो होतो त्या विषयावरती पुन्हा एकदा आपण काहीतरी नक्कीच बोलूया. पण आजच्या पत्रकार दिनाच्या निमित्तानं नव्या युगातील, नव्या वर्षातील या नव्या हाका आपण समजून घेतल्या पाहिजेत आणि त्या दृष्टीनं आपण सर्वांनी कामाला लागलं पाहिजे एवढीच मी अपेक्षा करतो. एवढंच मला स्वतःला माझी भूमिका मी व्यक्त करतो आणि थांबतो. या आजच्या चर्चेमध्ये हे दोन्ही मान्यवर आमच्या स्टुडिओमध्ये आले आणि या विषयावरती बोलले. याबद्दल मी दोघांचे मनापासून आभार मानतो. थँक्यू. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.